शाळेत मी एक गोष्ट सांगायचो. ती गोष्ट आज तुम्हाला इथे सांगतोय. मला सांगावसं वाटतंय. गोष्ट इंटरेस्टिंग आहे. लक्ष देऊन ऐका. गोष्ट अशी होती की एक गाव होतं छोटं. त्या गावामध्ये एक आजी आणि तिची नात राहायची. दोघीच राहत होत्या घरात, बाकी कोणी नव्हतं. एकदा असं होतं की आजी म्हणते की मला तीर्थयात्रेला जायचं आहे. ती अशी तिची इच्छा तिच्या नातीला सांगते. आतलं असं खूप खेड्यातलं गाव होतं आतमध्ये. आजी म्हणते की ठीक आहे, मला जायचं आहे. नातं म्हणते की हो आजी तू जा, मी सगळं सांभाळेन, मी राहीन एकटी. पण नाही तू रात्री व्यवस्थित घर दार दरवाजा लावून घे, खिडक्या लावून घे आणि असं कसं इन्स्ट्रक्शन सगळे तिने दिले होते. तर ती त्याप्रमाणे फॉलो करत होती. तर आजी गेली तीर्थयात्रेसाठी निघून गेली आणि त्या दिवशी घरात सगळं व्यवस्थित होतं. संध्याकाळी पाणी संपलं म्हणून मग ती मुलगी माठ घेऊन जवळच्या नदीवर पाणी भरायला गेली. संध्याकाळी गेले. ती म्हणाली येईन मी तोपर्यंत पटकन, असं म्हणून ती संध्याकाळी निघाले. तर पाणी भरत असताना तिला ना ती पाण्यात तिला झाडावरती अशी एक आकृती दिसली, काहीतरी तिचं प्रतिबिंब पाण्यात दिसलं. एक बाई, जिचे असे सुटलेले मोठे केस होते, पांढरी साडी, कपाळाला एवढा मोठा असा लाल गंध आणि तेच टिपिकल उलटे पाय वगैरे असे दिसले. आणि तिने पाण्यात बघितलं आणि असं वर बघितलं तर ती तिच्याकडे बघत होती अशी वरून खाली मोठ्या डोळ्यांनी. ती घाबरली. तर माठ पिटी टाकला आणि पळत निघाले. पळत धावत आली आणि दारबीर लावून घेतलं घरातला. साधारण बराच वेळ गेला. त्यानंतर घाबरलेली, भेदरलेली अशी पण दार ठोकलं. हिने विचारलं कोण आहे? अगं मी आहे आजी. तिने आईचं सोडलं आणि दार उघडलं. आजीला आत घेतलं. आजी म्हणाली का काय झालं, एवढं घाबरलेली का दिसतेस? नाही काय नाही आजी, काय नाही. काय झालं, काय सांग तर खरं. ते ठीक आहे पण तू कशी काय आलीस, ती आजीला विचारते. अगं ते तीर्थयात्रा काय आमचा गाडीचा प्रॉब्लेम झाला आणि ती पुढचा प्रवास काय होईना म्हणून मग मागे फिरली मी. प्रवास पुढचा होणार नव्हता. मग ठीक आहे, हरकत नाही, मग जेवूया आपण. हां जेवायला बसूया. पण थांब ना. आजी तिचा हात धरते आणि विचारते की काय झालं, सांगशील, घाबरलेली काय आहेस? तर ती सांगते की आजी अगं मी घराबाहेर गेलेले. तुला सांगितलं ना जाऊ नको, तरी पण का गेलीस? अगं ऐक ना, पाणी संपलं घरातलं, पाणी भरायला मी नदी ठिकाणी गेले आणि नदीत माठ असं बुडवणार, मला नदीत वरती झाडावर बसल्या बाईचं एका प्रतिबिंब दिसलं. बाई? कुठली बाई? कशी होती बाई? ते सांगितलं की मोकळे केस, मोठा असा गंध, पांढरी साडी, उलटे पाय. आणि ती बोलते मग? आणि काय ती मला वरून बघत होती अशी. असं वर बघितलं तर दिसली मला ती मोठ्या डोळ्यांनी अशी. तर मी घाबरले. मी तिथे माडबीट टाकलं आणि पळत घरी आले. दार लावला आणि बसले होते तर तितक्यात तू आलीस. ती म्हणते ठीक आहे, हरकत नाही, घाबरू नको, असं रात्र संध्याकाळचं बाहेर पडायचं नाही. चल जेवायला घे. जेवतात दोघी. जेवण मुळे होतं. आता झोपायची वेळ येते, झोपूया. तिला प्रश्न पडतो ना तिला, आजी पण तू मागे कशी आलीस परत, म्हणजे काय झालं प्रवासाचं, मला सांगितलं नाहीस? ती म्हणाली अगं काही नाही गं, आम्ही गाडी निघाली आमची प्रवासात आणि जाता त्या ड्रायव्हरचा डोळा लागला की काय माहीत नाही, आमची बस दरीत कोसळली. म्हटलं मग काय नाही. आजी म्हणते तुला ती झाडावर दिसली होती ना, मिस अशी ती गोष्ट आहे. ती आजी परत आलेली होती. सो आजचा एपिसोड असाच आहे. इंटरेस्टिंग आहे. आमच्या बाकीच्या सगळ्या टीम मेंबरने, राजने स्पेशली, आदित्यने, सगळ्यांनी सांगितले की निखिलने इव्हन की काहीतरी इंटरेस्टिंग असं झालं पाहिजे, काहीतरी वेगळे किस्से सांग. सो असे तुम्हाला किस्से आज ऐकायला मिळणार आहेत. किस्स्यांसाठी तयार राहा. वेगवेगळे किस्से आहेत, इंटरेस्टिंग किस्से आहेत. लक्ष देऊन ऐका, इन्व्हॉल्व्ह होऊन ऐका, तुम्हाला पण मजा येईल. सो पहिला किस्सा तुषारगडनं येतोय. ही सुरुवात होती, गोष्ट त्यांनी माहोल सेट केला आजच्या पॉडकास्टचा. जे आम्ही वेगळं सेगमेंट चालू केलं त्याचा एक माहोल सेट केलाय. ओके, सो आता आपला एक्सपिरियन्स आम्ही शेअर करतो. म्हणजे पाणी घे, थांब. सो किस्सा असा आहे की ती आमची मैत्रीण
आणि तिची मैत्रीण. सो आपण एक मैत्रिणीला नाव देऊ, त्या मैत्रिणीचं नाव घेत नाही मी. आपण एक ए आणि बी. हा म्हणजे ए आणि बी नको, आपण नाव घेऊ की त्या मैत्रिणीचं नाव होतं मीना आणि टीना. मीना आणि टीना. मीना. ओके ओके. सो हा सो मीना रोज आपल्या नाही मैत्रिणी कोचिंग क्लासला जाणाऱ्या मैत्रिणी आहेत त्या. सो क्लासवरून त्या यायच्या रोज, त्यांची वेळ ठरलेली असायची संध्याकाळी 4ला यायच्या घरी वगैरे. तर त्यांच्या वाटेत ना, घराच्या वाटेमध्ये एक वडाचं झाड होतं आणि त्याच्या इकडे ना ते आपण वडाच्या झाडाखाली आपण ते पूजा करतात सगळे, साड्या विड्या अर्पण करतो आपण आणि मग तो सगळ्याच जो आपण म्हणतो की सोकळ कचरा होतो तिकडे. सो तसं असतं. तर त्या दोघी रोज तिकडून यायच्या. तर ती जी मीना होती ना, तिला या गोष्टीचा खूप तिटकारा होता की काय हे कचरा करून ठेवला माणसांनी, लोकांना अक्कल नाहीये, हे काय हे फालतूगिरी, ही साडी इथे अशी ठेवली आहे, चुत्त्यागिरी असं ते त्यांचं ब्ला शब्द असायचे, शिव्या घालायची ती. सो ते रोजचं घडायचं तिच्याबद्दल. सो 3-4 दिवसात सतत घडत होतं. 4थ्या दिवशी जेव्हा ती हे बोलली वाक्य की लोकांना अक्कलच नाहीये, मूर्ख कुठले, कशावर पण विश्वास ठेवतात, आणि ती घरी गेली. संध्याकाळी साधारण 10:30-11च्या दरम्यान त्या मीनाच्या आईनी टीनाला फोन केला. ही काही बोलत नाहीये, अशीच घरामध्ये पडून आहे. आली ना घरी तेव्हापासून, कोचिंगहून आली तेव्हापासून तिला काय कळलं ना. ती घरी आली तिने बघितलं तर ही अशीच पडली आहे बेडवरती. ते तिला बोलतात अगं उठ उठ, ती उठतच नाही. म्हणजे 7-8 डोळ्यांनी बघते फक्त, काहीच रिॲक्शन नाही. उठ कधी उठतच नाहीये, काय नाही करत. डॉक्टरला दाखवलं, डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टर आले, डॉक्टरांनी चेक केलं, तर की काहीच नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे तोच कळत नाही आहे वगैरे. सो आपण उपचार करूया, तिला काहीतरी इंजेक्शन दिले वगैरे, तिला झोप येते का ते बघितलं, पण तसं काहीच घडत नव्हतं. ती फक्त 7-8 डोळ्यांनी बघत होती. तर हे सगळं चालू असताना ना, बाजूला एक आजी राहायच्या त्यांच्या आजींना जर अशी एक भणक लागली की हे काहीतरी वेगळं आहे. त्यांनी जेव्हा येऊन बघितलं, ते बोलले की असं एक मांत्रिक आहे, तुम्ही त्याला बोलवा, तो तुम्हाला काहीतरी सांगेल. त्या मांत्रिकाला त्यांनी बोलवलं, त्याने बघितलं की काय आहे, काय घडलंय वगैरे ते. सो तो म्हणाला की तुमच्या ह्याच्यावरती एक म्हणजे वाईट शक्तीचा प्रभाव आहे हिच्यावरती. तर मग ते बोलले की हे कसं काय झालं वाईट शक्तीचा प्रभाव म्हणजे. तर त्यांनी त्या मीनाच्या आईने विचारलं त्या टीनाला की बाबा तुम्ही असं कुठे काय थांबलेला का वाटेत वगैरे असं तसं. नाही असं काहीच नाही, आम्ही रोज येतो असं झालो. नाही 1 मिनिटं, आम्ही येतो ना तेव्हा ना ही त्या वड्या झाडाखाली नेहमी शिव्या करायची, ते कचरा वगैरे ठेवलं. तर तो मांत्रिक म्हणाला तेच झालंय, तिकडे ती काहीतरी बोलली आहे. तर त्याच्या आईला म्हणतात की तुम्ही उद्या जाऊन आहे ना त्या झाडाखाली साडी वगैरे नारळ सगळं अर्पण करा आणि त्यांची माफी मागा. तर ते ठीक आहे तसं कर. ती गेली, दुसऱ्या दिवशी माफी मागणे आणि संध्याकाळी दुसऱ्या ती ओके झाली. ओके झाल्यानंतर जेव्हा तिला विचारलं की काय झालं, तू अशी का होतीस, तिने जे एक्सप्लेनेशन दिलं ना, ते ऐकून तुम्हाला खूप हे होईल की ती म्हणली की मी पडलेली आणि माझ्या अंगावर एक बाई होती जिने माझे पाय लॉक केलेले आणि हात पकडलेले असे, आणि ती माझ्याकडे बघत होती अशी, आणि मी तिकडे बघत होते, मला डोळे बंद करता येत नव्हते, एवढी ती विचित्र पद्धतीने माझ्यावरती पडलेली. सो तो मांत्रिक म्हणाला की तो कदाचित तीच बाई असेल ती जिच्यासाठी ते चढवलेलं साडी वगैरे. तर तिला सांगितलं की तू जा उद्या, तू एक साडी चढव तुझ्या नावाने तिला, आणि तिला म्हणे माझ्याकडून चूक झाली की यापुढे मी असं बोलणार नाही कधी तुम्हाला. आणि तिने ती साडी तिकडे चढवली वगैरे. पण तो एक्सपिरियन्स होता ना, ती बोलली की ती अशी इथे होती आणि तिने मला पकडलेलं 1 दिवस प्रॉपर, आणि मला बोलता येत नव्हतं आणि माझे डोळे बंद पण करता येत नव्हते की मला बघायचं नाहीये तुला. सो दिवसभर अशीच होती ती रात्रीपासून, जी रात्री तशी होती ना 7-8 पडलेली, ते दुसऱ्या दिवशीपर्यंत तशीच होती. बाप रे, डेंजर आहे, डेंजर केस. माझा किस्सा असा एक आहे की हॉररच आहे तो, पण माहित नाही काय त्याला आपण काय म्हणावं. आमच्या नाटकांच्या दरम्यानचा आहे. आपण तुषार पण त्या गाडीत होता. आमची एक स्कॉर्पिओ गाडी होती आणि त्यात आम्ही सगळे नाटकाचे दौरे केले, बरेच ठिकाणी फिरलो, महाराष्ट्रभर फिरलो ऑलमोस्ट. सो असे चाललो होतो आम्ही नगरवरून बार्शीला. आता नाही, इंट्युशन्स आम्हाला आधी पण आले या गोष्टींचे की तुम्ही प्रवास करू नका, काहीतरी होऊ शकतं तुमच्यासोबत. झालं असं की नगरची स्पर्धा झाली आणि गाडीची चावी आतमध्ये, गाडी काय अशी सेंटर लॉक नव्हती, जुनी गाडी, लॉक बाहेरून पण डोअर लॉक करायला लागायचं, मग ती लॉक होणार. पण गाडीची चावी आतमध्ये स्टेरिंगला लागलेली आहे आणि सगळे डोअर लॉक झाले. कुठला दरवाजा उघडत नव्हता, सगळे दरवाजे लॉक होते. म्हटलं हा काय प्रकार आहे.
मग चावीवाला शोधण्यापासून, चावीवाला येण्यापासून, मग त्याने ते काचेतून पट्टी घालून ते डोअर अनलॉक करून मग त्यांनी सगळं ते आम्हाला सगळं करून दिलं. कुठलाच दरवाजा ओपन होईना, त्यांनी मागचा डिक्कीचा दरवाजा ओपन करून दिला आणि तिथून मग आम्ही आतमध्ये गेलो आणि बाकीचे डोअर ओपन केले. सो तेव्हा तरी आम्हाला समजायला हवं होतं की पुढे प्रवास करू नका, कदाचित काहीतरी असेल अघटित होण्यासारखं. तरी पण निघालो आम्ही रात्री 12:30 वाजता नगरहून निघालो टू सोलापूर, बार्शीला जायचं होतं. आम्ही नाही म्हटलं तरी 10-12 जण होतो, नाटकाची मुलं. वरती सगळं सामान नाटकाचं कॅरियरवर टाकलेलं आणि मी सोबत शेगडी घेतली होती चहा करण्यासाठी वगैरे. आणि चाललो असताना ना आम्ही प्रवास करतोय एक गाव गेलं, पेट्रोल पंप गेला, तो सोडला आणि पुढे आलो. पुढे गाव लागलं आणि गावातलं शेवटचं घर बांधकाम चालू होतं म्हणून त्यांनी लाईट चालू ठेवली बाहेर. तर त्या घराच्या थांबलो, थांबूया हे मस्त, पुढे सगळं अंधार, रान मोकळं सगळं. थांबलो, बाहेर लाईट पण आहे. अर्धी ऑलमोस्ट सगळे झोपले होते, 2-3 जागे होते आणि थंडीचे दिवस होते. मुली पण होत्या सोबत त्यावेळेला आमच्याकडे, स्पेशली मैत्रिणी होत्या आमच्या नाटकात काम करणाऱ्या. गाडी थांबवली, अशी रस्त्याच्या साईडला उतरवली, थांबून ठेवली. उतरलो, थोडी शेकोटी पेटवली, सुसुबिसू करून आलो, सगळे उभे राहिलो. तर शेकोटीजवळ गप्पा चालू आहेत, सिगरेट पिणाऱ्याबरोबर सिगरेट ओढतायत, टाइमपास चालू आहे. चहा केली तिथे आम्ही. आणि त्या गप्पा पण भूताच्याच चालू आहेत. हा विषय, माहोल तसा होता. आणि पुढे सगळं काळा कुट्ट अंधार, पुढे काहीच दिसेना. घराच्या पुढचं काहीच, पूर्ण रस्त्यावर काहीच दिसेना, गावातलं एकदम रस्ता. झाडाची विचित्र आकृती वगैरे असं. आणि त्यामुळे किस्से पण तसेच चालू होते, गप्पा बाहेर तशाच चालू होत्या. आणि साधारण 1 अर्धा तास वगैरे आम्ही बाहेर त्या शेकोटी घेत, झोपमोड करत उभे होतो, चहा घेत. आणि अचानक ना गाडी हळूहळू सरकायला लागली. जी इतक्या वेळ थांबलेली गाडी होती ती. 2 मिनिटं कळलंच नाही मला काय झालं ते. आज बाकीची पण झोपली आहेत सगळी, 8-10 जण झोपली आहेत. आम्ही 3-4 बाहेर होतो. तुषार, नितीन, मी, आशू, अजून कोणतरी होता, निल्या. आणि आम्ही असे बाहेर उभे. आणि ते गाडीने अचानक हलायला लागली. गाडी सुरू झाली अशी हळूहळू स्लोपवरून. स्लोप होता की स्लोप पण नव्हता एवढा रस्ता. गाडी अर्धाच गाडी उभी ना, हलायची तर आधीच हल्ली असती. मला काय कळलं ना, मी गाडीच्या पुढे जाऊन असे 2 हात धरून गाडी थांबवतोय. आणि आम्ही नितीन गेला, सगळेच आम्ही गाडी पण कोणाची डोक्यात आलं नाही की आतमध्ये जाऊन काही करावं. हा, पटकन नितीनला कळलं. नितीन गेला दरवाजा उघडून आणि त्याने हँडब्रेक खेचला, गाडी थांबली. आणि तो उतरला, मला एवढंच बोलला की ते शेकोटी वगैरे भिजवा, चला निघूया. आता ते थोडीशी भीती पण बसली पटकन. विषय आपले ते भूताचे होते आणि त्यात असं काहीतरी झालं अचानक. मग ठीक आहे चला, मग सगळे बसलो करेक्ट. ती शेकोटी विजवली, सगळं सामान आठवलं, ते शेगडी बिगडी, आणि चालू करूया गाडी. हिंग 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 हिंग. आता या क्षणी आम्ही 4 जण जे जागे होतो त्यांची फाटली. बाकीच्यांना काहीच माहित नाही, बाकीचे झोपलेत. आता गाडी चालू होत नाहीये, त्यामुळे आता घाम फुटला थंडीत, लिटरली घाम फुटला. गाडी का चालू होत नाहीये? मग उतरलो मी दरवाजा उडून, पुढे ओपन केलं, बघितलं. तर त्यात काय जेवढं माहिती बघितलं त्यातलं काय फार काही कळलं नाही. आणि त्यात अंधारात काही दिसत पण नव्हतं. गाडी तर ओके वाटते, काय प्रॉब्लेम असेल. परत येऊन चालू करायचा प्रयत्न केला पण नाही झालं. मग लक्षात आलं माझ्या की अरे आपण जस्ट आता इथे मागे पेट्रोल पंप सोडला, इथे आपल्याला कोणीतरी मेकॅनिक वगैरे काहीतरी समथिंग मिळेल. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, जस्ट म्हणजे 4-5 किलोमीटर आधी. हा, ते नंतर कळलं की ते 4 किलोमीटर मागे होतं. मग आता काय करायचं, जायचं कसं? तर मग तुषार, नितीन, आशू आणि सौरभ हे चौघे चालत चालत 4 किलोमीटर गेले, 2 किलोमीटर गेले आणि परत 2 किलोमीटर आले. तर तो गेले तेव्हा रात्रीचे साधारण काहीतरी 1:30-2 वाजलेले असतात. रॉंग टाइमिंग. हा, त्यावेळेला हे 4 जण गेले, 2च नको म्हणून 4 गेले. ठीक आहे. त्या तुषारला भयंकर झोप आली होती. त्या चालता चालता झोपेत तो पडला. इतकं सगळं झालं, ह्याचं काही खबर नाही. हे तिकडचं वर्जन. बरं, आता कट्टू इकडचं वर्जन. गाडीतले बाकी सगळे झोपलेत. त्यात एक केदार देसाई नावाचा अतिशय शूरवीर आमचा मित्र. शूरवीर, हा प्रचंड शूरवीर, तुझ्यासारखाच प्रचंड शूरवीर. तर तो होता, त्याला जाग आली आणि त्याने अंदुकसं ऐकलेलं आमचं काय झालं ते. तर मी बोनेट उघडलंय, तो गाडीच्या आतमध्ये माझ्या बाजूला बसलाय, ड्रायव्हर सीटच्या बाजूला. मी बाहेर काहीतरी खुडबुड करतोय आणि त्याने फक्त काच खाली गेली आणि त्यांनी मला एक मोठी अशी शिवी घातली. धन्या, पहिले आतमध्ये ये, एकटा बाहेर थांबायचं नाही. मला एकट्याला आतमध्ये थांबायला भीती वाटते. नाही, त्याच्यासोबत बाकीचे आहेत, 8 जण बाकीचे झोपलेले आहेत. जिवंत म्हणजे जागा एकटाच होता, जागा तर एकटाच होता. म्हणजे तेच की त्याला काळजी की बाबा तू आधी आतमध्ये ये. आणि त्याला दिसेना ना पडेल, तू मोठे उघडून बसलायस, तू मागे आहेस की नाही मला कळत पण नाहीये.
मला फक्त बोलत दिसतोय लोखंडाचा असा गाडीचा रंग, त्यामुळे तो घाबरला होता जास्त. मग तुला की आत येऊन बस, तू काय मोठा मेकॅनिक आहेस का, हे ते बरंच काय काय बोलला. मग मी येऊन बसलो, ठीक आहे म्हटलं. मला झोपायला लागली. म्हटलं ही पोरं गेली आहेत, कधी येतील काय येतील असा विचार करता करता म्हटलं बसलो, झोपलो. आणि झोप लागली मला. आणि कट्टू जेव्हा झोपलो तेव्हा अंधार होता आणि पहाटे सूर्योदय झाला होता आणि 5:45 वगैरे झालेले, 5:30 5:45. आणि तेव्हा त्यानंतर हे आले थकलेले, दमलेले, भागलेले. 2 किलोमीटर इतका वेळ चालत होता. हो, गेले 2 किलोमीटर आणि आले पण ना, टोटल 4 किलोमीटर गेले ते. तर ते येईपर्यंत पहाट झाली. ते थांबले पण मेकॅनिक शोधे सर, तो येणार त्यांचं. मग त्याने नंबर शोधला त्याचा, मग त्याला फोन केला. मग त्याचा ऍटिट्यूड वेगळा, सकाळी 8ला येईन. अरे बरं आम्ही इकडनं आलो, आमची गाडी बंद पडत असता, आम्हाला जायच्या वेळेत नाही सकाळी 8लाच येईन. मग हे बोरं बिचारी आली चालत चालत. मग तोपर्यंत आम्ही सगळे उठलो. दिवस उजाडल्यावर मग काही असं वाटलं नाही, सगळं झालं. मग तो आला, त्याने काहीतरी छोटंसं काम केलं. ते पाईप फाटला होता एक, तो जो डिझेलचा रिव्हर्स येणारा पाईप असतो तो फाटला होता. त्याने सांगितलं धक्का मारा गाडीला आणि गेअरवरती उचला, गाडी चालू केली. धक्का मारून गाडी चालू केली आणि निघालो. आणि तो बोलला जेव्हा जेव्हा गाडी थांबेल तेव्हा तेव्हा धक्का मारा चालू करा. आता हे सगळं पुढे सगळं फन झाला, पण त्या मुवमेंटला जी फाटली होती ती फाटली होती. पुढे गेलो आम्ही, स्पर्धेला गेलो, तिकडे जिंकलो वगैरे सगळं झालं. घरी आल्यावरती सगळं हा किस्सा सांगितला आईबाबांना. तेव्हा त्यात डिस्कशनमध्ये असा विषय निघाला, माहीत नाही का, ते बायकांना मे बी जास्त चांगलं कळतं. तर त्यात आईने विचारलं, तुमच्या म्हणजे ज्या मुली होत्या मैत्रिणी तुमच्या, त्या कोणी त्या ड्युरिंग द पिरियड्सवाल्या होत्या का? म्हटलं एवढं काय मला माहिती आहे, पण ठीक आहे चौकशी कर. आम्ही चौकशी पण केली मुलींना, दोघींना पण पिरियड्स चालू होते. मला मुली ओल्या अंगाच्या असतात ना, तेव्हा असं काही फालतुगिरी करायची नाही असं मोठे म्हणून त्यांनी सांगितलं. असं अनोळखी ठिकाणी थांबायचं नाही, आडवाटेला जायचं नाही. तर त्यांच्यामुळे तुमच्यावर पण बेतला असतो. मोकळ्या केसांनी फिरायचं नाही, अशा बरंच काय काय गोष्टी सांगितल्या. तर जे करायचं नाही हे जे त्यांनी सांगितलं होतं सगळं केलं होतं आम्ही. त्यामुळे ती नंतर अजून जास्त फाटलेली. आमच्या गावात लय मोठ्या टेन्शनमधून आणि याच्यामधून वाचलोय आपण. मला असं वाटतं अशा या भयानक नोटवरती आपण इथे थांबूया. आणि मला वाटतं की आपण ना ऑडियन्सला सांगूया, प्रेक्षकांना, की तुमच्याकडे पण किस्से असतील अशा काही वेगवेगळे, तर आम्हाला सांगा. मला असं वाटतं की सांगण्यापेक्षा आम्ही हा सेगमेंटच सुरू करू. जर आमच्याकडे अजून चांगले किस्से आले किंवा आमच्याकडे अजून गेस्ट असतील जे या एनर्जी बद्दल बोलतील किंवा सांगतील, सो तसे काही एपिसोड आम्ही तुमच्याकडे घेऊन येऊ जर आम्हाला तसे गेस्ट मिळाले तर. हा मला आवडेल का, कमेंटमध्ये सांगा नक्की. असं काही ऐकायला डेफिनेटली सांगा. इंटरेस्टिंग होतं, मज्जा आली. पुन्हा एकदा सांगतो, बाय 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 बाय.